राज्याचे बडे नेते काही महिन्यांपासून पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वाईट कृत्यामुळे अडचणीत येत असल्याचं नित्य झालंय। अशातच रायगडात एका बड्या नेत्याचा विश्वासू सहकारी सायबर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचं बोललं जात आहे। रोहा तालुक्याचा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणारा तुषार हरिश्चंद्र वाजंत्री वय 28 राहणार कोकबंद तालुका रोहा याने पुण्यातील एका ज्येष्ठाला फोनवरून पोलीस असल्याची खोटी माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला। त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचं सांगितलं। तसंच चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठवण्यास सांगितले। गुन्हा नोंदवण्याच्या दबावामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना करोडो रुपये ठकसेनाच्या खात्यात ट्रान्सफर केले। पीडित ज्येष्ठानं वाजंत्रीला तब्बल 6,29,00,000 रुपये पाठवले। मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर ज्येष्ठानं सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी वाजंत्री याला पुणे सायबर पथकानं पनवेल परिसरातून अटक केली। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। इतकंच नाही तर तो विविध राज्यांमध्ये 5 सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या तपासात निष्पन्न झालाय। त्यामुळे आता या वाजंत्रीच्या अडचणीत वाढ झाली असून वाजंत्री कुटुंबाचे राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आलंय। इतकंच नाही तर या वाजंत्री कुटुंबाचे इतरही अनेक काळे धंदे असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। पेशानं बांधकाम व्यावसायिक असणारं हे कुटुंब जुगाराच्या काळ्या धंद्यात असल्याची माहितीही मिळाली आहे। राजकीय वरदहस्तानं रायगड जिल्ह्यात जुगाराचे क्लब वाजंत्रीचे असल्याची माहिती आहे। मात्र स्थानिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळेच बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली हे वाजंत्री कुटुंब आपले काळे कारनामे करतंय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।